आदर्श नवदुर्गा तरुण मित्र मंडळ कस्तुरीनगर जामनेरपुरा यावर्षीसुद्धा दरवर्षाप्रमाणे आम्ही इथे पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचे ऑपरेशन सिंदूर हे ह्या सजीव देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। जसे त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय नागरिकांना भ्याड हल्ला तिथे केला त्याचा बदला जो पंतप्रधान आपले मोदीजी साहेब आहेत यांनी ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरमधून करून घेतला त्याचं हुबेहूब देखावा आम्ही इथे सादर केलेला आहे। आम्ही त्या पहलगाम येथील हल्ल्यामध्ये जे आपले भारतीय नागरिक मृत पावले आहे त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि आम्ही एक छोटासा केविलवाना प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे की भारतातील जे आपले तीनही सैन्यदल आहेत या तीनही सैन्यदलाला आम्ही हा सजीव देखावा हा समर्पित करीत आहोत। इथे जवळजवळ 20 ते 22 कलाकार याच्यामध्ये काम करत आहेत आणि आमच्या मंडळातले सर्व सदस्य या देखाव्यामध्ये काम करत आहेत। जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून आम्ही ही खूप मेहनत इथे घेतो आहे आणि आज ही मेहनत आमची पूर्णत्वास आलेली आहे। आम्हाला योग्य पद्धतीचा प्रतिसाद हा भाविकांकडून मिळत आहे आणि रोज ह्या ठिकाणी कमीत कमी एका शोला 500 ते 700 लोक इथे थांबून अर्धा तास वाट बघून हा शो आतुरतेने पाहत आहे आणि शाबासकीची थाप ह्या आमच्या कलाकाराच्या पाठीवर मिळत आहे। सर्व नागरिकांना माझा जय श्रीराम, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। आलेल्या सर्व भाविकांचे मी इथे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आवर्जून अर्धा तास देखावा बघण्यासाठी जी गर्दी केली। नक्कीच आणि अपेक्षा अशी ठेवतो आणि जसं तुम्ही विचारलं मला की मला सिंदूर हा देखावा करण्यात का मला हे वाटलं असं, तर माझं सांगणं असेच असेल कारण आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांनी काहीतरी ह्या देखाव्यातनं प्रबोधन घेतलं पाहिजे आणि जेणेकरून हे जे भ्याड हल्ले होतात आपल्या नागरिकांवरती तर ते सतर्क राहण्यासाठी आणि आपल्या तिन्ही दल जे सेवेत काम करतात जे नवीन आपले तरुण आहेत तर त्यांनी त्या तिन्ही सैन्यदलामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे। त्या प्रेरणेतनं मी हा देखावा या मंडळाला सादर आणि नक्कीच या मंडळातले सर्व सदस्य असतील, सुनील भाऊ कलाल असतील, यांनी पूर्ण प्रोत्साहन दिलं त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद।